बघा, तर सर्वनामाची व्याख्या काय आहे? वाक्यात नामाचा वापर वारंवार होऊ नये म्हणून, म्हणजे वाक्यात नामाचा वापर वारंवार होऊ नये म्हणून, म्हणजे नामाचा वापर म्हणजे जे काही नाम आहे ते वारंवार येऊ नये, वारंवार म्हणजे रिपीट होऊ नये, त्याऐवजी म्हणून त्या नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये जर आपण नामाचा बहुतेकदा वापर करत असू आणि तो आपल्याला वारंवार नामाचा वापर करायचा नाही आहे, तर त्या नामाच्या ऐवजी आपण नेमके कोणते शब्द वापरायचे, त्या सर्वनामाला मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम असे म्हणतात. आता नामाचा वापर वाक्यामध्ये वारंवार होऊ नये म्हणून आपण जे विविध शब्द वापरतो त्यासाठी आपण हा एक उतारा वाचूया. बघा, इथे उदाहरण दिलेले आहे आणि मी इथे गुलाबी रंग दिलेला आहे, याकडे लक्ष द्या आणि माझ्या वाचनाकडे सुद्धा लक्ष द्या. बघा, मारिया दुपारी शाळेतून घरी आली. आता या वाक्यातलं नाम आहे मारिया. आता मारिया हे नाम आहे हे आपल्याला कळालं, परंतु आपल्याला मारिया हे नाव वारंवार वापरायचं नाही आहे, म्हणून मारिया या नामाच्या ऐवजी आपण पुढील शब्द वापरणार आहोत. बघा, मारिया दुपारी शाळेतून घरी आली, तिच्या घराला कुलूप होते. म्हणजे आता मारियाच्या ऐवजी काय वापरलं? तिच्या. आज तिचे आई बाबा लग्नाला गेलेले होते. म्हणजे तिच्या, तिचे या दोनही शब्दांचा अर्थ काय आहे? मारिया. म्हणजे मारिया हे नाम आपल्याला वारंवार वापरायचं नव्हतं, म्हणून आपण या सर्वनामांचा वापर केला. तसेच बघा पुढे, तिने कुलूप उघडले, घरात आली, खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला, गणवेश म्हणजे युनिफॉर्म, हात पाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. आता या सगळ्या पांढऱ्या रंगाच्या उतार्यामध्ये आपण काही रंग गुलाबी, काही शब्द गुलाबी रंगाने रंगवलेले आहेत. तर यामधलं प्रमुख हे मारिया हे नाम आहे, परंतु या उतार्यामध्ये मारिया हे नाम वारंवार येऊ नये म्हणून आपण तिच्या, तिचे, तिने, ती अशी सर्वनामं वापरली. म्हणजेच व्याख्या अशी आहे की वाक्यात नामाचा वापर वारंवार होऊ नये म्हणून, बघा, वाक्यात नामाचा वापर वारंवार होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर हे व्याख्या आपण या उतार्यावरून समजून घेतली. तर मराठी व्याकरणामध्ये अशी प्रमुख 9 सर्वनामे आहे. 9 म्हणजे 9 सर्वनामे आहे. ती कोणती आपण ते जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं आहे मी, दुसरं आहे तू, तिसरं आहे तो, ती, ते, त्या. हे सर्वनामांचे गट आहे. चौथा आहे हा, ही, हे, ह्या. पाचवा आहे जो, जी, जे, ज्या. सहावा आहे कोण, सातवा आहे आपण, आठवा आहे काय आणि नववा आहे स्वतः. तर मराठी व्याकरणामध्ये यापेक्षाही जास्त सर्वनामे आहेत, परंतु प्रमुख हे 9 आहे आणि यामध्ये हे जे तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या हे सर्वनामाचे गट आहेत. या विविध म्हणजे या 9 सर्वनामांपासूनच मराठी व्याकरणामध्ये इतर सर्वनामे तयार होतात. आता ती कोणती आहे बघा, आपण बघू. आता काही सर्वनामे आहे, उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः, तू, तुम्ही, तो, ती, त्या, हा, ही, हे, ह्या. आता बघा, इथे तू पासून तुम्ही हे शब्द, तुम्ही हा सर्वनाम तयार झाला. मूळ सर्वनाम काय? तू. त्यापासून काय तयार झाला? तुम्ही. त्यानंतर जो, जी, जे, ज्या. पुढे आहे कोण, काय, कोणास, कोणी, केव्हा, कशाला, कुठे, आपण, स्वतः. याऐवजी आणखी काही आहे याशिवाय. बघा, मी पासून मला हे सर्वनाम झालं, तू पासून तुला हे सर्वनाम झालं. त्याच्यानंतर ते पासून याला, त्याला अशी सर्वनामं तयार झालेली आहे. आम्ही पासून आम्हाला, यांना, त्यांना, सर्वांना अशी विविध सर्वनामे तयार झालेली आहे. म्हणजे मुळातच या प्रमुख 9 सर्वनामापासून ही सगळी सर्वनामं तयार होतात. तर ही जी सर्वनामे आहे ती वाक्यामध्ये कशा प्रकारे येतात ते आता आपण या खालील उदाहरणांवरून जाणून घेऊया. बघा, आता सर्वनामाची काही उदाहरणे आपण घेतलेली आहे ज्यामध्ये आपण वाक्यांचा समावेश केला आणि त्या वाक्यामध्ये सर्वनाम आलेले आहे. आता ती कशी आणि कोणती आहे ती आपण जाणून घेऊया. बघा, सगळ्यात पहिलं उदाहरण आहे मी उद्या गावाला जाणार आहे. आता या वाक्यामध्ये कुठलंच नाव म्हणजे हे गाव हे नाम आहे, ठीक आहे, परंतु मी हे सर्वनाम आहे. म्हणजे
या वाक्याची सुरुवातच सर्वनामाने झालेली आहे. म्हणजे जे की आपण वरील हे उदाहरणं बघितलेली होती, काही सर्वनामे बघितलेली होती, 9 सर्वनामं प्रमुख बघितलेली होती. हे बघा, त्यामधलं मी हे सर्वनाम घेतलं आणि त्या वाक्याची सुरुवात झाली. फॉर एक्झाम्पल, मी उद्या गावाला जाणार आहे. त्यानंतर आपण सहलीला जाऊ. ही सगळी सर्वनामं गुलाबी शाईने रंगवलेली आहे. त्यानंतर आम्ही तुला मदत करू. स्वतः खात्री करून घेतो. तू लाडू खा. तुम्ही एवढे काम करा. हा पेरू आहे. ती पिशवी आहे. ही वही आहे. मला खेळायचे आहे. असे आपण 10 उदाहरणं घेतली. या 10च्या 10ही उदाहरणांमध्ये आपण गुलाबी रंगाने जे शब्द रंगवलेले आहे ती सगळीच्या सगळी सर्वनामे आहेत. तर अशा पद्धतीने सर्वनाम म्हणजे काय तर ते पुनश्च एकदा सांगतो. वाक्यात नामाचा वापर वारंवार होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. पुनश्च एकदा वाचन करतो. वाक्यात नामाचा वापर वारंवार होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर नामाच्या ऐवजी आपण कोणकोणते शब्द वापरतो? मारिया हे नाम आहे या उतार्यामध्ये, आणि या मारिया नामासाठी हे विविध शब्द जे गुलाबी रंगाने रंगवलेले आहे ती वापरलेली आहे. याऐवजी आपण कुठलीही सर्वनामं वापरू शकतो, जे की तुम्हाला इथेही दिलेली आहे. हे प्रमुख 9 सर्वनामे आहे. ही प्रमुख 9 सर्वनामे आहे आणि या व्यतिरिक्त जी असलेली सर्वनामे आहे ही सर्वनामे आहे. तर ही सर्वनामं आपण कुठल्याही नावांच्या ऐवजी वापरू शकतो. म्हणूनच त्याची व्याख्या आहे की वाक्यात नामाचा वापर वारंवार होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण सर्वनाम अभ्यासलेलं आहे आणि या पुढील व्हिडिओमध्ये आपण विशेषण म्हणजे काय ते जाणून घेऊया. धन्यवाद. हा व्हिडिओ इथेच संपवू.